या उगवला का आज नशीबच आमचं, असं रागाने म्हणत तिने गुळण्या केल्या आणि खोलीत शिरून पलकाखाली एक काळपट्ट पिशवी ओढली. त्यातून ताडपत्री बाहेर काढली. सासूबाईंना म्हणाली, मी पत्र्यावर चढून टाकून घेते नीट आणि पाणी ओतून बघते. तुम्ही कुठे गळतं ते लगेच सांगा मला. आज दिले सूर्यबाबांनी दर्शन तर करून घेऊ हे काम. 4 दिवस मेल्या पावसाने संधी दिली नाही पत्र्यावर चढायची, आज करूनच टाकते. सासूबाई म्हणाल्या, अगं चहा तरी घे सकाळचा. त्यावर चिडूनच आरती म्हणाली, अहो त्या निसर्गाचं डोकं फिरलंय. 5 मिनिटात पर गोंधळ कळेल आणि मग मला पोळ्या करायला निघायचं, नंतर ते राहून जातं. तुमचे उगाच हाल. घरभर गळक्या खाली भांडी लावत बसायचे. गळक्या पानाने आपल्या ऑर्डरचे निवडलेल्या भाज्या सडून जात आहेत. नकोच, आधी हे काम करू आणि मग चहा, म्हणतच ती खिडकीचा आधार घेत कसरत करत वर चढली. ते प्लॅस्टिक पूर्ण पत्र्यावर टाकलं. उडून जायला नको म्हणून जागोजागी दगड ठेवले त्यावर. सासूबाईंनी कसंबसं करत कळशी दिली तिला वर. जिथे जास्त गळतं तिकडे पाणी टाकत सगळे धोक्यावरचे कोपरे तिने पाणी टाकून तपासले. सगळं उरकून ती खाली उतरली. एकदम घामाघूम झाली होती आणि दमली पण होती. पण सुरकुतल्या हाताने सासूबाईंनी वेलचीचा चहा समोर धरला तशी ती सुखावली. चहा घेताना सासूबाईंचे डोळे भरून कौतुकाने आपल्या सुनेकडे बघत होत्या. आजपर्यंत उपभोगत असलेलं सुख आपल्या लेकाच्या आजारपणाने हरवलं. त्यात लेकही हरवला. पण हिने हिंमत हारली नाही. खरं तर माहेरी निघून जाऊ शकत होती, पण गेली नाही. आपला हात डोक्यावर ठेवून म्हणाली, तुम्ही फक्त आशीर्वादाची साथ द्या. आपण परत नव्यानं उभं राहू. या वर्षभरात खूप कष्ट केलं, लोकांची देणी फेडली. खरं तर किती वैभवशाली जगणं होतं आम्हा दोघींचं. लेकाची चांगली नोकरी, छान फ्लॅट, दागिने, पण किती बदललं सगळं. आपण विचारही केला नव्हता आयुष्याचा शेवटचा टप्पा असा जाईल. पण ही पोरगी खरंच गुणाची आहे. परवा समोरच्या रो हाऊसच्या रांगेत सुखावस्थेतील त्या डॉक्टरांनी क्लिनिक फार चाललं नाही म्हणून नैराश्य येऊन आत्महत्या केली. त्या दिवशी सगळ्या कॉलनीत हळहळ झाली. तेव्हा बरेच जण आपल्या सुनेविषयी किती सकारात्मक बोललेले. आरतीकडून शिकायला पाहिजे. जिथे अपार्टमेंटमध्ये सून म्हणत आली, त्याच कॉलनीत बंगल्यातली ही वरची छोटी पत्र्याची खोली भाड्याने घेऊन राहते. परिस्थितीची लाज वाटून घेतली नाही आणि नैराश्याचं मळप दाटू दिलं नाही. जोडीदार सुटला ते दुःख तर केवढं, पण सगळं स्वीकारून आनंदी असते. लाज न बाळगता पोळ्यांची कामं सुरू केली. नाहीतर ह्या डॉक्टरांसारखी अशी असंख्य माणसं थोडंच अपयश पचवत नाहीत. इतकं सुखी आयुष्य असूनही असे निर्णय घेतात. अरे जरा समाजात बघा, एक वेळ खायला मिळत नाही, हात पाय डोळे असे अवयव नसलेले हिमतीने जगतात. आणि हे धडधाकट लोक मनाने खचून असे जीव देतात. ना चिंबोरड्या जीवाचा विचार, ना म्हाताऱ्या आईवडील सासू सासऱ्यांचा विचार करतात. खरंच मालतीबाई, तुमची आरती कमाल आहे बरं. सध्या तिचं ते निवडलेल्या भाज्या देण्याचं सर्व्हिस तर किती मस्त. सगळे खुश आहे तिच्यावर. सगळ्या बायकांनी आरतीचे कौतुक केले. हे सगळं आठवून सासूबाईंचं मन आताही सुकवलं. आरतीने सासूबाईंना हाक मारली, आई अहो कोणत्या विचारात हरवल्या. आई आज पोळ्या झाल्या की जरा मार्केटमध्ये जाऊन येईल. तू शेतकरी ताज्या गवार शेंगा देईल म्हणून आणून आपल्याला आज रात्रभरात त्या निवडायच्या आहेत. या केटरिंगवाल्याची ऑर्डर आहे. सासूबाई तिचा हात हातात घेत म्हणाल्या, करूया गं, पण तू थोडी कमी दगदग कर. स्वतःची काळजी घे. सासूबाईचा हात दाबत ती म्हणाली, आई माणसावर ना वेळ येतच असते. त्या क्षणी त्यांनी हिंमत धरली आणि कष्ट केले तर तो जिंकलेला असतो. अगदी या तुळशीभर पडलेला दवबिंदूसारखं. सासूबाई म्हणाल्या, दवबिंदूसारखं म्हणजे कसं गं. तिने त्यांचा हात हातात धरत त्यांना गच्चीत आणलं. कठड्यावर ठेवलेल्या तुळशीजवळ त्यावर पडलेले थेंब दाखवत ती म्हणाली, काल पावसामुळे हे पाणी त्याचं वाहनं सोडून इथं गोठलं ह्या पानांवर. पण त्याने मनात हिंमत धरली ना सूर्याला स्वतःच पाहण्याची. वाहनाचं अस्तित्व विसरलेला थेंब आज मोत्यासारखा दिसतोय ना आई. ही अशी चमकण्याची जिद्द घेऊन जगूया आपण दोघी. लवकरच आपण आपलं हरवलेलं जगणं परत जगायला लागू. आई फक्त तुम्ही साथ द्या. सासूबाईच्या गालावरही दवबिंद आले होते, कारण सूर्याची किरणं सगळ्याच थेंबावर पडून सगळीकडे मोती चमकत होते. जगण्याची जिद्द, सूर्याला स्वतःच पाहण्याचा दवबिंदाचं वेळ आता दोघींच्या आसपास स्पष्ट चमकत होतं. मित्रांनो, या दोघींची जोडी, सासूसुनांची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.